नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत. 10 एप्रिलनंतर सिंह राशीच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडणार आहे, अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला खूपच आनंद होणार आहेत आणि अशा काही खुशखबर तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि जर तुम्ही सिंह राशीचे आहात तर समजून घ्या, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत. कारण ब्रह्मांडात काहीतरी मोठं घडतं आहे आणि आता त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. 10 एप्रिलनंतर अशा 7 घटना घडणार आहेत की ज्या ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि कदाचित तुम्हाला विश्वासही बसणार नाही की इतकं चांगलं तुमच्यासोबत घडू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 7 घटनांपैकी एक घटना तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की शेवटची घटना सर्वात महत्त्वाची आहे. आणि तुम्हा सर्व सिंह राशीच्या लोकांना श्री स्वामी समर्थ. आणि हे स्वामी भक्तांनो, तुम्हाला सर्वांना फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आगामी काळात तुमच्या जीवनात एक विलक्षण परिवर्तन घडून आणणारा ठरणारा आहे. असे सूचक संकेत ब्रह्मांडातील सूक्ष्म ऊर्जांमधून आता स्पष्टपणे जाणवत आहेत आणि ज्यांना हे संकेत समजून घेण्याची दृष्टी आहे त्यांना आधीच या बदलाची चाहूल लागलेली आहे. बराच काळ ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटत होत्या, ज्या प्रयत्नांनंतरही तुम्हाला यश मिळत नव्हतं, आता त्या एका क्षणात एका अनपेक्षित वळणावरती येऊन थांबणार आहेत आणि त्या ठिकाणीच तुमच्या नशिबाचा खरा खेळ सुरू होणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना ही काहीतरी शिकवण देण्यासाठी येते आणि आता येणारा काळ तुम्हाला तुमच्या मेहनतीचं गोड फळ देण्यासाठी सज्ज झालेला आहे. या काळात तुमचं मन अधिक जागृत होईल, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय अधिक अचूक ठरतील. जे काही अडथळे होते ते हळूहळू दूर सरकतील आणि तुमच्यासमोर नवीन मार्ग खुला होईल, ज्यावर चालताना तुम्हाला आत्मविश्वास आणि शांतता दोन्ही देखील अनुभवायला मिळतील. या विशिष्ट कालावधीत तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करून जाईल आणि तुम्हाला आतून आनंदाने भरून टाकेल. कारण ही घटना तुमच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेचा शेवट ठरेल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न केले, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री जागून विचार केला, जी गोष्ट आता वास्तव्यात येण्याच्या मार्गावरती आहे, या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांची मालिका सुरू होणार आहे आणि प्रत्येक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेणारा ठरेल. तुमच्या आसपासचे लोकही तुमच्यात झालेला हा बदल लक्षात घेतील आणि तुमच्याविषयी त्यांचा अजून आदर वाढेल. या काळात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या विश्वासावरच तुमच्या यशाची पायाभरणी होणार आहे. नशिबाच्या दृष्टीने हा काळ म्हणजे 10 एप्रिलनंतर तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे, कारण काही गोष्टी ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर होत्या त्या आता तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसतील आणि यामुळे तुमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात, ज्या तुम्ही आधी कधी अपेक्षित देखील केलेल्या नव्हत्या. या संधीचा योग्य वापर केल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठं स्थान निर्माण करू शकता. या काळात तुमचं मन स्थिर ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील ही वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारी आहे. तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल जो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल
आणि त्या क्षणानंतर तुमच्या विचारसरणीत, वागण्यात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात एक सकारात्मक बदल दिसून येईल. तुम्हाला एखादी आनंददायी बातमी मिळू शकते किंवा एखादं स्वप्न जे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पाहत होते ते आता प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसू शकतं. या काळात तुम्ही जे काही अनुभवलं ते तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि पुढील वाटचालींसाठी तुम्हाला आता तयार करेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ काही लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, कारण अचानक धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत किंवा एखादं अडकलेलं काम तुमचं पूर्ण होऊन त्यातून तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. तुम्ही केलेल्या मेहनतीचा मोबदला आता मिळण्याची वेळ आलेली आहे. नातेसंबंधाच्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरणार आहे, कारण काही नात्यांमध्ये ज्या गैरसमजांच्या सावल्या निर्माण झाल्या होत्या त्या आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल आणि त्या जागी विश्वास, आपुलकी आणि प्रेम यांची नव्याने निर्मिती होईल. अनेक वेळा आपण न बोललेल्या गोष्टी, मनात साठवलेल्या भावना आणि चुकीच्या समजुती यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. पण आता त्या सगळ्या गोष्टींना एक सकारात्मक वळण मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अशी प्रतिक्रिया मिळू शकते की जी तुमचं मन हलकं करू जाईल आणि तुम्हाला पुन्हा त्या नात्यात गुंतवून ठेवेल. या काळात तुम्ही जर संयमाने आणि समजूतदारपणाने वागलात तर केवळ जुनी नातीच मजबूत होणार नाहीत, तर काही नवीन आणि अर्थपूर्ण नातीही तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करू शकतात, जी तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरतील. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला या काळात मिळायला सुरुवात होणार आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला पुढे जाण्यासाठी अधिक प्रेरणा देईल. अनेक वेळा आपण प्रयत्न करत राहिलेत पण परिणाम तुम्हाला लगेच दिसत नव्हते, त्यामुळे मन खचलं. पण आता हा काळ तुम्हाला दाखवून देईल की तुमची मेहनत व्यर्थ गेलेली नाही. प्रत्येक केलेला प्रयत्न, प्रत्येक घेतलेली मेहनत आता एकत्र येऊन तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या कामात ओळख मिळू शकते. लोक तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतील आणि तुमचं आत्मविश्वास वाढवेल. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि पुढे झेप घेण्याची. तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी तुम्हाला सतत रोखून धरत होत्या, ज्या समस्या तुम्हाला पुढे जाऊ देत नव्हत्या, त्या आता हळूहळू कमी होऊ लागतील आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळू लागेल. प्रत्येक अडचण ही एक शिकवण घेऊन येते आणि आता तुम्ही त्या सगळ्या अनुभवांमधून अधिक मजबूत बनलेले आहात. या काळात तुम्हाला तुमच्या समस्यांचे उत्तर सापडू शकते किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकते. तुमचं जीवन पुन्हा एका योग्य मार्गावर येईल आणि तुम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत हा काळ अत्यंत सकारात्मक ठरणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य आणि आधार मिळेल. अनेक वेळा जीवनात पुढे जाण्यासाठी फक्त बाहेरील संधी पुरेशी नसते, तर घरच्यांचा पाठिंबा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना साथ देतील, तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या यशात त्यांचा वाटा उचलतील. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांती मिळेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करणारे ठरतील. त्यामुळे प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. घाईगडबडीत किंवा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय टाळा आणि शांतपणे, समजूतदारपणे विचार करून पुढे जा. तुमचं मन
या काळात अधिक स्पष्ट असेल. त्यामुळे योग्य निर्णय घेणं तुमच्यासाठी सोपं जाईल. तुमच्या निर्णयांमुळे तुमचं भविष्य घडणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका. सकारात्मक विचारांची शक्ती या काळात तुम्हाला आता स्पष्टपणे जाणवेल. कारण जसा तुमचा विचार असेल तसंच तुमचं वास्तव्य तुम्हाला घडताना दिसेल. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला सतत प्रेरित ठेवा. तुमचं मन जितकं सकारात्मक असेल तितक्या लवकर तुम्हाला यश मिळेल. शेवटी या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. कारण कोणतीही मोठी गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे पण काही सहन केलं, जे काही प्रयत्न केले, त्याचं फळ आता मिळण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे हार मानू नका, थांबू नका आणि सतत पुढे जात राहा. तुमच्या आयुष्यात होणारा हा बदल तुम्हाला एक नवीन ओळख देईल आणि तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवेल. या काळामध्ये तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा वेग थोडा वाढलेला जाणवेल आणि कधीकधी तुम्हाला असंही वाटू शकतं की इतक्या साऱ्या गोष्टी या एकाच वेळेस का घडत आहेत. परंतु यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. कारण विश्व तुमच्यासाठी योग्य वेळ साधून तुम्हाला त्या गोष्टी देत आहे ज्या तुम्ही खूप आधीपासून पात्र होतात. प्रत्येक घटना ही तुमच्या जीवनातील मोठ्या चित्राचा एक भाग आहे आणि त्या सर्व गोष्टी मिळून तुमचं आयुष्य अधिक समृद्ध आणि स्थिर बनवत आहे. आता आत दडलेली क्षमता या काळात बाहेर येण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला स्वतःचं आश्चर्य वाटेल की तुम्ही इतकं काही करू शकत होता, जे तुम्ही आधी कधीच विचार केलेला नव्हता. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल. लोक तुमच्याकडे प्रेरणेच्या दृष्टीने पाहू लागतील. या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला एकाच वेगळ्याच उंचीवरती घेऊन जाऊ शकते. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊन जाईल की जीवनात संयम, श्रद्धा आणि सातत्य यांचा किती मोठा प्रभाव असतो आणि ज्यांनी या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात जपल्या त्यांना यश नक्कीच मिळतं. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पहा. प्रत्येक संधीचा आदर करा, प्रत्येक संधीचा फायदा घ्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण आता तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभं राहण्यास सुरुवात होणार आहे. आता तर हे सर्व काही तुमच्यासाठी दिलेले संकेत आहे जे तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. सिंह राशीवाल्यांनो, आता 10 एप्रिलनंतर तुमचं नशीब चमकणार आहे. त्यामुळे या संधीचा नक्कीच चांगला फायदा घ्या. आणि हे भविष्य सर्व काही सिंह राशीसाठी होतं आणि तुम्हाला वाटत असेल की हे सगळे संकेत तुमच्याचसाठी आहेत तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवरती सदैव राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. अशीच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कारण पुढील काही दिवसात अजून मोठे संकेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत जे तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे सिंह राशीवाल्यांनो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, योग्य वेळ आल्यावर नशीब स्वतः तुमच्याकडे येतं आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा. तर अशाच छान छान आणि नवनवीन माहितीसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.